वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन, काही इयत्ता 5वी ते 12वीच्या पाठ्यपुस्तकामधील प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत, इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र विषयासंदर्भात। कारण की जशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारले जातात मित्रांनो परीक्षेत, तशाच प्रकारचे प्रश्न आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहत आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात। जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा। प्रश्न क्रमांक 1 हे बघा, प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे की बहरजी नाईक हेर खात्याचे प्रमुख होते तर प्रतापराव गुजर हे कोण होते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात। आरमाराचे प्रमुख अधिकारी, घोडदळाचे सरनौबत, स्वराज्याचे अमात्य किंवा स्वराज्याचे न्यायाधीश, अशा प्रकारे 4 ऑप्शन आहेत। तर हे बघा, बहरजी नाईक हे हेर खात्याचे प्रमुख होते, तशाच प्रकारे प्रतापराव गुजर हे घोडदळाचे सरनौबत होते। म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय असणार आहे, आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। प्रत्येक प्रश्न जे आहे ते इम्पॉर्टंट, अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न या ठिकाणी आपण पाहत आहोत परीक्षेच्या दृष्टीने। पुढचा प्रश्न क्रमांक हे बघा, या संदर्भात माहिती सुद्धा दिलेली आहे की बहरजी नायक हेर खात्याचे प्रमुख होते तर प्रतापराव गुजर हे स्वराज्याचे घोडदळाचे सरनौबत होते, त्यामुळे योग्य पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी राहणार आहे। यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे की हडप्पा, रावी नदी, तशाच प्रकारे हुलास डॅश डॅश, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। 2024च्या TETच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता आणि 4 ऑप्शन दिलेले आहे, गंगा, यमुना, सतलज, चिनाब। तर हे बघा मित्रांनो, हडप्पा जशा प्रकारे रावी नदी, तशाच प्रकारे हुलास, आपला जे योग्य उत्तर असणार आहे यमुना नदी, म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय असणार आहे, आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे की आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली। मोस्ट IMP प्रश्न आहे मित्रांनो, परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे, रासबिहारी बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन किंवा गुरुबक्षसिंग धिलिया, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। आणि जे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली, तर हे बघा ऑप्शन क्रमांक 1 रासबिहारी बोस काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। प्रश्न क्रमांक 4, आता प्रश्न क्रमांक 4 आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आता हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 विचारलेला आहे की गटात न बसणारे शहर ओळखा। 4 ऑप्शन दिलेले आहे, हे बघा, येधेव, मालव, क्षुद्रक किंवा लिच्छवी, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। आणि गटात न बसणारे शहर कोणते, तर हे बघा मित्रांनो, लिच्छवी हे काय असणार आहे, या ठिकाणी गटात न बसणारे शहर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 4 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे। या संदर्भात आपण माहिती या ठिकाणी पाहून घेऊया की गटात न बसणारे शहर लिच्छवी आहे, कारण योधेव, मालव आणि क्षुद्रक हे सर्व वायव्य प्रदेशातील आयुधजीवी घनसंघ होते, ओके, जे शस्त्रविद्येत निपुण होते। तर लिच्छवी हे गणराज्य होते। योधेव, मालव आणि क्षुद्रक हे प्राचीन गणराज्य होते, ते वायव्य प्रदेशात स्थित होते। लिच्छवी हे देखील एक गणराज्य होते, परंतु त्याचा समावेश असलेल्या गटात गणराज्य या वेगळ्या संकल्पनेमुळे तो वेगळा ठरतो, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया। प्रश्न क्रमांक 5, 5वा प्रश्न दिलेला आहे की नागरिकांना बेकायदेशीर अटक, स्थानबद्धता यापासून संरक्षण देणारा आदेश म्हणजे डॅश डॅश होयो, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। हे बघा, परामदेश, प्रतिषेध, उत्प्रेक्षण, बंदी, प्रत्यक्षीकरण, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। आणि लक्षात ठेवा की नागरिकांना बेकायदेशीर अटक करणे व स्थानबद्धता यापासून संरक्षण देणारे जे आदेश आहे त्याला आपण बंदी प्रत्यक्षीकरण असे म्हणतो। म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 4 जे राहणार आहे आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 6, आता 6वा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की शीख धर्मीयांच्या पवित्र ग्रंथ खालीलपैकी कोणता आहे। म्हणजे शीख धर्माचा जे पवित्र ग्रंथ आहे ते खालीलपैकी कोणता आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आणि आपल्याला पर्याय दिलेले आहे, हुजीर साहिब,
गुरु ग्रंथ साहिब, खालसा किंवा वरीलपैकी नाही. तर हे बघा शीखांचे जे पवित्र ग्रंथ आहे त्याला आपण गुरु ग्रंथ साहिब म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय आहे आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. आता 7वा प्रश्न, मेघदूत या नावाचे काव्य कोणी लिहिले, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. आणि आपल्याला ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे, समुद्रगुप्त, कालिदास, चंद्रगुप्त किंवा यापैकी नाही. तर हे बघा मेघदूत या नावाचे जे काव्य आहे ते कालिदास यांचे असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 जे असेल मित्रांनो आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 दिलेला आहे की कोसल महाजन पदाची राजधानी कोणती आहे, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. हे बघा प्रश्न विचारलेला आहे की कोसल महाजन पदाची राजधानी कोणती. 4 ऑप्शन दिलेले आहे, कुशीनगर, पावापुरी, श्रावस्ती किंवा मगध, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि लक्षात ठेवा की कौशल महाजन पदाची जी राजधानी असणार आहे ती असणार आहे श्रावस्ती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे आहे आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 दिलेला आहे की 1 मिनिट. ओके, प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी दिलेला आहे की अंदमान व निकोबार बेटे, अंदमान व निकोबार ही बेटे कोणत्या समुद्रातले बेटे आहेत, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. हे बघा अंदमान व निकोबार ही बेट कोणत्या समुद्रातील बेटे आहेत, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिंदी महासागर किंवा यापैकी नाही. तर हे बघा अंदमान व निकोबार हे जे बेटे असणार आहेत ते बंगालचे उपसागर या समुद्रातील बेटे असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा आणि 10वा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रातील बेटे आहेत. बॅक टू बॅक आपण हे प्रश्न पाहत आहोत मित्रांनो, कारण की तुम्हाला हे म्हणजे समजेल की नेमके प्रश्न कशा प्रकारे असतात. तर हे बघा लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रातील बेटे आहेत. तर 4 ऑप्शन दिलेले आहे. या ठिकाणी सुद्धा अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिंदी महासागर किंवा यापैकी नाही. तर हे बघा लक्षद्वीप हे बेटे कोणत्या समुद्रातील आहे, तर अरबी समुद्र. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय असणार आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 जे दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट प्रश्न पण या ठिकाणी तुमच्यासाठी आणले आहोत. मित्रांनो जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक. आता हे बघा मित्रांनो या ठिकाणी आपण हिंदी नोट्स आणि हिंदी क्वेश्चन सेट तुमच्यासाठी या ठिकाणी आणला आहोत. प्रत्येक जे आहे ते प्रत्येक नोट्स आणि क्वेश्चन सेट या ठिकाणी इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की महाटेट पेपर 1 आणि पेपर 2 साठी हिंदी विषयाची एकमेव नोट्स तुमच्यासाठी उपलब्ध आहे. मित्रांनो अतिशय शॉर्ट नोट्स हे असणार आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने म्हणजे यापेक्षा तुम्हाला हिंदी विषयासंदर्भात काही करायची आवश्यकता नाही. हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो. फक्त आणि फक्त हे नोट्स वाचा मित्रांनो, आणि त्यानंतर आमचे जे क्वेश्चन सेट आहेत ते तुम्ही सोडवा. म्हणजे तुम्हाला जवळपास 25 पर्यंत मार्क जे आहे ते हिंदी विषयामध्ये भेटणार आहे. 199 रुपये आपण काय आहे या ठिकाणी प्राइस ठेवलेली आहे मित्रांनो. आणि जर तुम्ही हिंदी नोट्स आणि हिंदी क्वेश्चन सेट पेपर 1 साठी घेत असाल तर फक्त 299. तुम्ही हिंदी नोट्स आणि हिंदी क्वेश्चन सेट पेपर 2 साठी घेत असाल तर 299. आणि जर पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही क्वेश्चन सेट आणि हिंदीचे नोट्स तुम्हाला पाहिजे तर फक्त आणि फक्त 399 रुपयामध्ये आपल्याला हे तिघी वस्तू मिळणार आहे. मित्रांनो पहिल्यांदा हे नोट्स वाचन करा. वाचन केल्यानंतर जे प्रश्नपत्रिका आहे ते प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवा मित्रांनो. म्हणजे यापेक्षा एकही प्रश्न तुम्हाला बाहेरचा परीक्षेमध्ये दिसणार नाही याची आम्ही काय तुम्हाला या ठिकाणी खात्री देतो मित्रांनो. तशाच प्रकारे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे सुद्धा प्रश्नसंच पण या ठिकाणी तयार केलेले आहे. हे स्पेशल प्रश्नसंच असणार आहे मित्रांनो. एकूण 10 प्रश्नपत्रिका या ठिकाणी असणार आहे आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला 30 प्रश्न या ठिकाणी मिळणार आहे. जशा प्रकारे परीक्षेत प्रश्न विचारले जातात सेम काठिण्य पातळी अनुसारचे प्रश्न मी या ठिकाणी काय ॲड केलेले आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून
अत्यंत इम्पॉर्टंट प्रत्येक प्रश्न पण या ठिकाणी ॲड केलेला आहे आणि फक्त 199 रुपयाची प्राईज आहे मित्रांनो. आणि यालासुद्धा तुम्ही कॉम्बो पॅकमध्ये जर ॲड करत असाल तर फक्त 100 रुपये तुम्हाला द्यावा लागेल जर तुम्ही नोट्स किंवा कोणतीही 2 वस्तू घेतली तर. अशा प्रकारे म्हणजे एक सुपर कॉम्बो पॅक आम्ही या ठिकाणी तुमच्यासाठी आणले आहोत मित्रांनो. या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. व्हॉट्सअपच्या स्वरूपामध्ये तुम्हाला हे सगळं साहित्य जे आहे ते मिळणार आहे मित्रांनो. आता म्हणजे जवळपास 40 दिवस बाकी आहे परीक्षेला, म्हणजे खूप आहे 40 दिवस. जर तुम्ही आजपासून सुरू केला तरी सुद्धा तुम्ही TETची परीक्षा जी आहे ते क्वालिफाईड करू शकतो मित्रांनो. हा माझा अनुभव मी तुम्हाला सांगत आहे. व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 11. आता प्रश्न क्रमांक 11 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे बघा, भारतातील पहिली महानगरपालिका कोणती होती, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. हे बघा, मुंबई, कलकत्ता, मद्रास किंवा दिल्ली. तर हे बघा, भारतातील जी पहिली महानगरपालिका होती ती होती मद्रास, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतर आपण थोडीसं म्हणजे स्पष्टीकरणसुद्धा या संदर्भात पाहून घेऊया की भारतातील पहिली महानगरपालिका मद्रास येथे स्थापन झाली. 1688 मध्ये मद्रास येथे पहिली महानगरपालिका स्थापन झाली होती. तर हे बघा, मद्रासमध्ये पहिली महानगरपालिका स्थापन झाली कधी झाली तर 1688 मध्ये झाली. त्यानंतर 1726 मध्ये कलकत्ता आणि मुंबई येथेही महानगरपालिका स्थापन झाल्या. अशा प्रकारे काय आहे आपण या ठिकाणी स्पष्टीकरण. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 दिलेला आहे की भारताच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. आणि जे योग्य उत्तर असणार आहे भारताच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे, तर हे बघा, हिंद महासागर काय असणार आहे आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 13 विचारलेला आहे की सागरातील अरुंद आणि अतिखोल भागास काय म्हणतात, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. सागरी गर्ता, सागरी डोह, खंडांत उतार किंवा भूखंड म्हणजे. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे की सागरातील अरुंद आणि अतिखोल भागास काय म्हणतात, तर ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. सागरी गारता जे असेल मित्रांनो किंवा सागरी गर्ता जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 14 विचारलेला आहे की ब्राझीलमधील मुख्य भाषा कोणती. आता हे बघा मित्रांनो, ब्राझीलमधील लोकांची जी मुख्य भाषा आहे ती कोणती आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि येथे सुद्धा आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. इंग्लिश, स्पॅनिश, पोर्तुगीज किंवा डच. तर लक्षात ठेवा की ब्राझीलमधील लोकांची जी मुख्य भाषा आहे ती पोर्तुगीज असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 का राहणार आहे आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 15वा प्रश्न दिलेला आहे की प्रकाश वर्ष कशाशी संबंधित आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. वर्षाच्या कालावधीशी संबंधित आहे, प्रकाशाच्या वेगाशी संबंधित आहे, प्रकाशाच्या तीव्रतेशी संबंधित आहे किंवा एका वर्षात मिळणाऱ्या प्रकाशाशी संबंधित आहे. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी प्रकाश वर्ष कशाशी संबंधित आहे म्हणजे प्रकाशाच्या वेगाशी संबंधित असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 16वा प्रश्न विचारलेला आहे की पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा कोणता. आता हे बघा मित्रांनो, मोस्ट IMP हा प्रश्न आहे की पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा कोणता. ऑप्शन दिलेले आहे आकाशगंगा, चंद्र, सूर्य किंवा शुक्र. तर हे बघा मित्रांनो, सूर्य काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे, कारण की चंद्र हे काय आहे उपग्रह आहे, शुक्र हे काय आहे मित्रांनो हे ग्रह आहे आणि आकाशगंगा हे काय आहे तर ताऱ्यांचा समूह आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. या संदर्भात आपण माहिती सुद्धा पाहून घेऊया. तर हे बघा मित्रांनो, माहिती दिलेली आहे की पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा म्हणजे सूर्य आहे. दिलेल्या पर्यायापैकी सूर्य हा एकमेव तारा आहे. आकाशगंगा ही एक मोठी दीर्घिका आहे. आकाशगंगा हे काय आहे तर दीर्घिका आहे. चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे आणि शुक्र हा स्वतः एक ग्रह आहे, म्हणजे तारा कोणता तर सूर्य हे तारा असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न दिलेला आहे की उद्दिष्टांच्या ठरावाची सुधारित आवृत्ती म्हणजे आपल्या घटनेच्या डॅश डॅश, अशा प्रकारे 4 प्रश्न विचारलेला आहे आणि ऑप्शन दिलेले आहे. राष्ट्रकुल, गणराज्य, राष्ट्रीय ध्वज किंवा सरनामा. तर हे बघा मित्रांनो, उद्दिष्टांच्या ठरावाची सुधारित आवृत्ती म्हणजे आपल्या घटनेचा सरनामा. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय क्रमांक 4 काय असेल मित्रांनो आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न दिलेला आहे की भारतीय राज्यघटना कोणत्या
हस्ताक्षर आहे किंवा भारतीय राज्यघटनेत कोणाचे हस्ताक्षर आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारला गेला आहे. आणि ऑप्शन दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद, नंदलाल बोस किंवा प्रेम बिहारी नारायण रायजादा, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर लक्षात ठेवा भारतीय राज्यघटनेच्या कोणाचे हस्ताक्षर आहे, तर हे बघा प्रेम बिहारी नारायण रायजादा यांचे हस्ताक्षर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 आपण या ठिकाणी पाहणार आहोत की मराठ्यांच्या आरमारातील खालीलपैकी कोणते लढाऊ जहाज न होते. मोस्ट IMP प्रश्न आहे मित्रांनो की मराठ्यांच्या आरमारातील खालीलपैकी कोणते लढाऊ जहाज न होते. तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे. कोणते लढाऊ जहाज न होते 4 ऑप्शन दिलेले आहे. तर बघा गुरब बरोबर असणार आहे, गलबत सुद्धा असणार आहे, महागिरी हे म्हणजे लढाऊ जहाज होते, परंतु पाल हे काय आहे या ठिकाणी आपला चुकीचा दिलेला आहे, म्हणजे आपला योग्य उत्तर काय असणार आहे, तर पाल असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 विचारलेला आहे की शहाजी भोसले यांना सरलष्कर हा खिताब आणि पुणे व सुपे परगण्याची जहांगीरी कोणी दिली, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. मोस्ट IMP प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन दिलेले आहे गोवळकोंडा, निजामशाही, आदिलशाही किंवा मोगलशाही. तर हे बघा शहाजी भोसले यांना सरलष्कर हा खिताब कोणी दिला, तर आदिलशाही यांनी दिला आणि पुणे व सुपे परगण्याची जहांगीर दिली. हे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर असणार आहे, आदिलशाही. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 21. 21वा प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. आता हे बघा मित्रांनो 4 जोड्या आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि चुकीची जोडी कोणती, अशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहे. तर हे बघा या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहे. युक्लिड, भूमिती हे काय असणार आहे, बरोबर जोडी असणार आहे. हिपोक्रेटिस, वैद्यकशास्त्र हे सुद्धा बरोबर असणार आहे मित्रांनो. आणि आर्किमिडीज, भौतिकशास्त्र हे सुद्धा योग्य जोडी असणार आहे. परंतु टॉलेमी आणि इतिहास हे चुकीची जोडी या ठिकाणी दिलेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय राहणार आहे, आपला योग्य उत्तर राहणार आहे. हे बघा या संदर्भात आपण माहितीसुद्धा घेऊन घेऊया की स्पष्टीकरण दिलेलं आहे की टॉलेमी हे इतिहासकार न होते, ते खगोलशास्त्रज्ञ होते. ओके. आणि गणित आणि भूगोल यामध्ये ते प्रसिद्ध होते, म्हणजे इतिहास विषयाची त्यांचा संबंध नाही. पुढचा प्रश्न क्रमांक 22. 22वा प्रश्न दिलेला आहे की खाली दिलेल्या जोड्यांपैकी बरोबर जोडी ओळखा. आता हे बघा मित्रांनो 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी सुद्धा दिलेले आहे, परंतु या ठिकाणी प्रश्न म्हणजे डिफरंट टाईपच्या विचारण्यात आलेला आहे. या ठिकाणी एकच जोडी बरोबर आहे आणि 3 जोड्या चुकीची दिलेली आहे. तर हे बघा खालील दिलेल्या जोड्यांपैकी बरोबर जोडी ओळखा. तर हे बघा या ठिकाणी रुसो आणि एमिल हे ग्रंथ जे आहे ते बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 23. प्रश्न क्रमांक 23 दिलेला आहे की घाना, केनिया, झिम्बाब्वे या डॅश डॅश वसाहती होत्या, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि ऑप्शन दिलेले आहे ब्रिटिश, पोर्तुगीज, डच किंवा फ्रेंच. तर हे बघा घाना, केनिया, झिम्बाब्वे या डॅश डॅश वसाहती होत्या, म्हणजे पोर्तुगीज वसाहती होत्या. ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक 1 ब्रिटिश वसाहती होत्या, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय असेल, आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 24. 24वा प्रश्न विचारलेला आहे की चीनमधील अफूच्या दुसऱ्या युद्धानंतरच्या डॅश डॅश तह झाला, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि लक्षात ठेवा की चीनमधील अफूच्या दुसऱ्या युद्धानंतर कोणता तह झाला, तर पेकिंग हा तह झाला, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय असेल, आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 25. आता 25वा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे बघा राज्यशास्त्र विषयाशी संबंधित हे प्रश्न या ठिकाणी असणार आहे की भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील डॅश डॅश शब्दाचा अर्थ म्हणजे राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो व त्याला ते पद वंश परंपराने मिळत नाही, हा कोणता ऑप्शन आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. 4 ऑप्शन दिलेले आहे. गणराज्य, सार्वभौम, स्वातंत्र्य किंवा न्याय. तर हे बघा भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील
डॅश डॅश शब्दाचा अर्थ म्हणजे गणराज्य शब्दाचा अर्थ असा असतो की राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो व त्याला ते पद वंश परंपरा मिळत नाही, वंश परंपराने मिळत नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय राहणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 26 व प्रश्न दिलेला आहे की पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये डॅश डॅश व डॅश डॅश खनिजे आढळतात. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. तर हे बघा, पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये निकेल व लोह हे खनिज आढळतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय राहणार आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. आता हे बघा मित्रांनो, हिंदी STD मटेरियल आम्ही तुमच्यासाठी या ठिकाणी आणलो आहोत. जशा प्रकारे तुम्ही आपल्या स्क्रीनमध्ये पाहत आहोत मित्रांनो, तुम्हाला हिंदीचे जे नोट्स आहेत ते फक्त आणि फक्त 199 रुपयेमध्ये आम्ही या ठिकाणी काय आहे प्रोव्हाइड करीत आहोत मित्रांनो. आणि हिंदीचे क्वेश्चन सेट पेपर 1 आणि पेपर 2 साठी वेगवेगळे कठीण पातळी हिशोबाने आम्ही ते तयार केलेले आहेत. ते सुद्धा तुम्हाला काय या ठिकाणी 199 रुपयेमध्ये भेटत आहे. म्हणजे संपूर्ण पॅक जर तुम्ही घेतला मित्रांनो, कोणतीही एक वस्तू 199, 2 वस्तू 299, 3 वस्तू 399 आणि 4 वस्तू तुम्ही घेतले तर 499, म्हणजे प्रत्येक वस्तू मार्फत तुम्हाला 100 रुपये काय मित्रांनो या ठिकाणी डिस्काउंट भेटणार आहे. तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे सगळं परचेस करू शकता. स्क्रीनमध्ये एक नंबर दिलेला आहे. अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन सेट आहे मित्रांनो. हिंदीचे प्रश्नपत्रिका 10 प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो, आणि ते 10 प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतरच तुम्ही TETचा पेपर द्या मित्रांनो. हे तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, कारण की त्यातलेच प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ठीक है, बढ़ते अगले प्रश्न की तरफ. प्रश्न क्रमांक 27. अब देखिए 27वां प्रश्न यहाँ पर पूछा गया है, महाराष्ट्र राज्य की स्थापना डैश डैश या दिवशी झाली. पूछा गया है कि महाराष्ट्र राज्य की स्थापना कब हुई थी. आप लोगों को पता होना चाहिए कि महाराष्ट्र राज्य की जी स्थापना आहे ते 1 मे 1960 मध्ये झाली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय असणार आहे, आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 28वां प्रश्न यहाँ पर पूछा गया है की दक्षिण महाराष्ट्रातील लोह खनिजाचे साठे असलेला जिल्हा कोणता. 4 ऑप्शन दिलेले आहे, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग किंवा सांगली. तर हे बघा मित्रांनो, दक्षिण महाराष्ट्रातील लोह खनिजा साठे असलेला जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 काय असेल मित्रांनो, आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29. प्रश्न क्रमांक 29 दिलेला आहे की कमीत कमी असला पाहिजे, चुकीचा झालेला आहे थोडं. कमीत कमी जमिनीच्या क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन काढणाऱ्या शेती प्रकारास डॅश डॅश असे म्हणतात. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, सखोल शेती. कारण की कमीत कमी जमिनीच्या क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन काढणाऱ्या शेतीस सखोल शेती असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक किंवा पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आणि आपला शेवटचा प्रश्न, चीनमध्ये नेहमी डॅश डॅश पक्षाचेच सरकार असते. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिलेले आहे, माओवादी, शेतकरी कामगार, समाजवादी किंवा कम्युनिस्ट. तर हे बघा मित्रांनो, चीनमध्ये नेहमी कम्युनिस्ट पक्षाचे सरकार असते. ऑप्शन क्रमांक 4 काय राहणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपण अतिशय इम्पॉर्टंट 30 प्रश्न या ठिकाणी घेतले आहोत. ते 30 पैकी तुम्हाला मार्क किती मिळाले मित्रांनो, कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज वीडियो लाइक करा, आणि जर तुम्ही आमच्या चैनल पर नवीन असाल तर प्लीज चैनल सब्सक्राइब करा. दोस्तों, हिंदी के नोट्स और हिंदी के क्वेश्चन सेट आपको पेपर देने से पहले खरीद लेना बहुत ज़रूरी है. आप हिंदी का पहले नोट्स पढ़ेंगे, उसके बाद आप क्वेश्चन सेट हल करेंगे. दोस्तों, यकीनन मैं बता रहा हूँ कि एक भी क्वेश्चन जो है आपको हमारे बाहर नज़र नहीं आएगा परीक्षा में. इसलिए जो है आपने हिंदी के हमारे जो नोट्स है और जो क्वेश्चन सेट है दोस्तों, उसको सॉल्व कर ही परीक्षा देनी है. आप लोगों से रिक्वेस्ट है, अदरवाइज आपका नुकसान हो सकता है. वीडियो बेहतर लगा तो प्लीज़ लाइक कीजिए. चैनल पर नए हो तो दोस्तों प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए. मिलते हैं नए वीडियो में बेहतर अपडेट के साथ.